नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजेच एफव्हीजी वापरून घेतलेल्या एका लाईव्ह ट्रेडचा संपूर्ण ॲनालिसिस पाहणार आहोत। या सेटअपमध्ये आपण पाहणार आहोत एफव्हीजी कसा मार्क करायचा, एफव्हीजी मधील ही मिडल लाईन का महत्त्वाची असते, 5 मिनिटावर हा सेटअप कसा तयार झाला, 1 मिनिटवर कन्फर्मेशन कसं मिळालं आणि एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं ठरवलं। ही ट्रेड खूपच इंटरेस्टिंग होती आणि या ट्रेडमधून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यामुळे व्हिडिओ जरा सुद्धा स्किप नका करू आणि शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण मागच्या दिवसाचा चार्ट पाहूया। मागील दिवशी मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बिअरिश मूव्ह आला होता। या इम्पल्सिव्ह मूव्हमुळे इथे एक बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाला। त्या दिवशी मार्केटने या एफव्हीजीला कोणतीही रिॲक्शन दिली नाही आणि ट्रेडिंग सेशन तिथेच संपला। आता दुसऱ्या दिवशी मार्केट हलक्या गॅपअपने ओपन झालं, त्यामुळे सुरुवातीपासूनच माझं लक्ष या एफव्हीजी वरती होतं। सर्वात आधी मी हा एफव्हीजी झोन मार्क करून घेतला, पण इथे एक गोष्ट लक्षात आली, हा एफव्हीजी झोन खूप मोठा होता। अशा वेळी प्राइस संपूर्ण एफव्हीजी फिल करेलच याची खात्री नसते, म्हणून मी या एफव्हीजीच्या मधोमध एक मिडल लाईन ड्रॉ केली। माझा विचार असा होता की जर मार्केटला या बेरिश एफव्हीजी मधून रिॲक्शन घ्यायची असेल तर अनेक वेळा प्राइस संपूर्ण एफव्हीजी फिल न करता त्याच्या 50% म्हणजे मिडल लाईन पर्यंत येऊनही रिव्हर्स होऊ शकतो। म्हणून या मिडल लाईन जवळ मार्केट कशी रिॲक्शन देतो यावरही माझं लक्ष होतं। साधारण 9:30च्या आसपास मार्केट आपल्या एफव्हीजी झोनमध्ये एंटर झाला, पण एंटर होताच मार्केटने कोणताही स्ट्रॉंग रिव्हर्सल सिग्नल दाखवला नाही। साधारण 1 तास प्राइस या झोनमध्येच छोट्या छोट्या कॅन्डल बनवत साइडवेज मूव्ह करत होता, त्यामुळे या काळात एंट्री घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं। त्यानंतर मार्केटने डाऊन साइडला एक छोटासा मूव्ह दाखवला। 5 मिनिट चार्टवर पाहिलं तर हा एक बेअरिश मूव्ह वाटत होता, पण 1 मिनिट टाइम फ्रेमवर कोणताही स्पष्ट बेअरिश रिव्हर्सल पॅटर्न किंवा स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर दिसत नव्हता। प्राइस हळूहळू खालती येत होता, त्यामुळे हा मूव्ह फार कन्व्हिन्सिंग वाटत नव्हता आणि म्हणून मी कोणतीही घाई न करता अजून कन्फर्मेशनची वाट पाहिली आणि काही वेळातच मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवत वरच्या दिशेने मूव्ह दिला। आणि यामुळे स्पष्ट झालं की आधीचा डाऊनसाइड मूव्ह हा स्ट्रॉंग रिव्हर्सल नव्हता। या ग्रीन कॅन्डलने आपल्या एफव्हीजी मिडल लाईनला क्रॉस केलं आणि आता मार्केट आपल्या प्लॅननुसार रिॲक्शन एरियामध्ये पोहोचला होता। त्यामुळे पुढचं कन्फर्मेशन शोधण्यासाठी मी टाइम फ्रेम 1 मिनिटवर शिफ्ट केला आणि या 1 मिनिट चार्टवर मार्केटने खूप क्लिअर रिॲक्शन दाखवली। सगळ्यात पहिले मार्केटने एक लॉंग अपर वीक असलेली शूटिंग स्टार कॅन्डल तयार केली। या कॅन्डलची लॉंग अपर वीक आपल्याला स्ट्रॉंग रिजेक्शन आणि सेलिंग प्रेशर दाखवत होती। त्यानंतर लगेचच एक स्ट्रॉंग बेअरिश कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली, म्हणजे आता बायर्स कमजोर पडत आहेत आणि सेलर्स मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होत आहेत असा एक छोटासा सिग्नल मिळाला आणि या बेरिश कॅन्डलचा लो ब्रेक होताच मी एंट्री घेतली। स्टॉप लॉस मी शूटिंग स्टार कॅन्डलच्या हायच्या थोडा वर ठेवला आणि टार्गेट ठेवलं प्रिव्हियस लिक्विडिटी लेवल पर्यंत आणि तुम्ही पाहू शकता की मार्केटने आपलं टार्गेट हिट केलं। एंट्री घेतल्यानंतर मार्केट पूर्ण दिवस एका रेंजमध्ये कन्सोलिडेट करत राहिलं आणि शेवटी एक स्ट्रॉंग डाऊनसाइड मूव्ह देत आपलं टार्गेट हिट केलं, म्हणजे ऑलमोस्ट मार्केटच्या एंडिंग सेशनला। आजच्या ट्रेडमधून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात। पहिली गोष्ट, सेटअप पूर्ण होईपर्यंत एंट्री घेऊ नका आणि सेटअप झाल्यानंतरच ट्रेड एक्झिक्यूट करा। दुसरी गोष्ट, एंट्री घेतल्यानंतर टार्गेट आणि स्टॉप लॉस आधीच निश्चित करा। त्यानंतर प्रत्येक छोट्या कॅन्डलला घाबरून ट्रेडमधून एक्झिट घेऊ नका। अशा चुका केल्यामुळे तुमचा डिसिप्लिन बिघडतो आणि चांगल्या सेटअपमधूनही प्रॉफिट मिळत नाही। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा स्लो मार्केटमध्ये ओटीएम स्ट्राईक प्राइस घेणे शक्यतो टाळा, कारण मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये असेल तर टाइम डिके विशेषतः ओटीएम मध्ये खूप वेगाने होतो। त्यामुळे तुम्ही ट्रेड घेताना कोणती स्ट्राईक प्राइस तुम्ही निवडता हे देखील खूप महत्त्वाचं आहे। म्हणून तुमचेही काही ट्रेडिंग रूल्स तयार करा आणि प्रॅक्टिस करत राहा। प्रत्येक ट्रेडमधून काहीतरी नवीन शिकायला मिळतं, त्यामुळे सतत प्रॅक्टिस करत राहा, चार्ट स्टडी करा आणि शिकत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा।
आणि आजच्या या ट्रेडबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या भागात अजून एका लाईव्ह सेटअप सोबत.